अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची सायकलचं काय झालं काय कळायलाच मार्ग नाही राव कशा चेन पडते बरं हे लागतंय काय काय करताय सायकलला? अरे सायकल चेन पडते काय डोक्या पडलाय का काय? तुम्ही चैन चांगलाय सारखं सोडा ते सायकलला. अजिबात काय करत बसू नका. चांगले बिघडून ठेवताल तुम्ही. अरे पोराला लागते ना पोराला लागते म्हणून काय बिघडवता काय? चेन नको का बसवाय त्याची का डोक्यात काय तिसरंच आहे ते सायकल बद्दल? अरे सायकल लागली असते ना आता मला. सायकल लागली आता मी पाडली का? मीच धरली उलट वाचवलं. डोक्या पडले का बोल नको आता माझ्या अंगावर ढकलली सायकल तू. काय बाई तोंड आहे का जाग्यावर? आता लय डोकं हल्लं होतं माझं पण आता शांत बसते. बरं ही कामदार आहे ही पिशवी धरा. काय नीट बसा पिशवी धरा ही. पिशवीत काय काय नाही पिशवीत बाजार आणायचा ही धरा. आणि त्या गावात सावकारांनी चिकनचं दुकान टाकलंय. चिकनचं दुकान टाकलंय. मटणाचं दुकान टाकलंय सावकारांनी. ऐकतोय बाहेर नाही ऐकतोय बोल. तर ह्या काही पैसे आणि 2 किलो चिकन घेऊन घरी यायचं का? लावू की म्हाताऱ्याला लाव की आणि खायला येताल की वाढ करून. ए संजय अरे ती पोरगी म्हणती तर मग जागी घेऊन या झाला का जा. मला काम आहे थोडं. अरे काम सगळ्यालाच आहे का संजय? तुला काय मी तरी काय मोकळा दिसतोय कराय? सांग बरं तुझे उठसूट तुम्ही दिसता मोकळं. आहे का नाही? जनावराला खायला आणाय बापाला सांग. बाजार आणाय बापाला सांग. सगळं मी माझ्याकडूनच करून घेत जा. काय तुला ते चिकन आणायला आला का गप जायचं. संजय? तुला लावलंय तिनं लाका जागी घेऊन या झाला का संजय? उठा 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 इथं झुलत बसू नका. उठा गावात बाजार. अरे उठतो गे थांब गे जरा. उठा उठा लवकर भूक लागली आम्हाला. उठा तुला का लय उशीर झालाय बघ. भुकून जीव चाललाय आमचा. आणि नीट सांगते चिकन घेऊन घरीच यायचं. हा कुत्र्या मांजराला रस्त्याने घालायचं नाही. जा जा पोरे पैसे दिले तिथं सोन्यासारखं. हो उठ आता मसाल्याचं सामान काढतवर. हा बा यो की हाय त्या सायकल सायकल लावू नको गाड्या तू. सायकल पाडची. नका नका सायकल माझ्या हात लावा. सायकल हा, जा चप्पल घाल चप्पल घाल. सायकल जाऊ पाय आहेत की चांगले जा की पायानी. हा, घाल चप्पल नीट. असं अरे, काय नीट घाल संजय. 4 कोस जायचंय वय. जाऊ का हा जा तू या जा चिकन घेऊन. तवर पुरी लावतो मसाला काढायला मी. जा सावकारानं टाकलंय काय अरे जा. उद्या लय बोलायला लागतंय. नीट या बर का नीट. नेट घेतो नेट जा हा पोरे तू आता काय कर सामान काढ आणि असं कालवण बनवते का नाही चमचमीत. आपा हा. ऐका हा. ते कालवणाचं मी बनवीन पण ह्या सायकलवर मी आहे की लक्ष ध्यान राहतं ठेवायचं तुझ्यावर. कारण मला संशय आलाय जरा हे काहीतरी करत होते इथं. बरं मी आहे इथं आगे दोपाटी हो का? पाडीन मी. एक तर गरिबीला भेटत नाही का हो. आम्ही त्या पोरांसाठी घेतली जुनी पाणी. मग काय तर नाही नाही मी मग मी काय इथं अशी धरून थांबतो. हा. तू जा लवकर उरक. जाऊन देऊ नका त्यांना नेऊन देऊ नका. नाही नेऊ देत आता आणल्याशिवाय कुठे जाणार आहे मटण? ते तुमच्या डोळ्यात चटणी टाकून नेईन कावा नकच. नेऊ देत लेपलाय शान आहे तुमचा. हा. ते 4 दिवस आईकडे होते म्हणून तरी मला आराम भेटला. नाहीतर इथं असल्यावर नुसतं ती हे बघा घर दार गाया ढोर आणि ती रान. तू जरा डोक्या बिक्या पडली का ग मयुरी? काय डोक्यावर पडली? मग कोण बघणार आहे घरदार हे काम कोण बघायचं का? हा मग बघते काय काय करत नाही बे. हा तसलं ऐकवण नका करू मला तुम्ही. मग काय करायचं? हा तुम्हाला सांगितलंय मी ते जमिनीचं वाटणीचं बघायचं नाही तर सगळ्यांनी यायचं रानात. तुम्ही सांगा बरं काय करताय तुम्ही माझं ऐकून सांगा. काय केलं तुम्ही तुझ्या माझं ऐक ना ऐकून? तुझ्या ह्या डोक्याची काय झालंय का ती सगळं काढून टाक. कळलं का? तुम्ही माझ्या अंगावर जाऊ नका आणि हातबीत तसलं उघडायचं नाही. ते सारखं सारखं तुम्हाला सारखं म्हणी जाऊ नको. ती जमीन वाटून घ्या घर वाटून घ्या दारं वाटून घ्या. काय लावलं रोज सारखं? काय एकत्र राहून कमावलंय ते सांगा आता. काय कमावलं एकत्र राहून? काय मस्त कमीवलंय काय काय कमावलंय? कमावलंय? कोण आहे रानात आता? मला तुम्ही घ्यायला आलाय. हा. तुम्ही सोडून आता रानात कोण आहे? कोण आहे मला त्याचं उत्तर द्यायचं. आता रानात तुमच्या बरोबर कोण आहे? हाय का तुमचा भाऊ तिकडं 4-4 आणि 5-5 बाटल्या घेऊन आणि गावात हिंडत ऐक बसेल. ऐक 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 चालत चला. माझा भाऊ पहिला मस्त काम केलंय त्याने भाऊनी वहिनीनी. हा पहिलं केलंय. आता माझ्या बरोबर आहे का कोण? का तुमच्या बरोबर कोण आहे? मी आहे ना. तुम्ही आहे ना. काय आहे तुम्ही? मग मी आजारी पडल्यानंतर 4 दिवस नाही वहिनीला सांगत की तिला 4 दिवस घरात राहू द्या तुम्ही 4 दिवस हे रानात.
ती नाही म्हणायचं कळत मग. अगं पण समजून बी घेतलं पाहिजे ना आपण. समजून घेतलं तुझ्या पाहिजे. डोक्याची शिरलंय ना ते सगळं काढून टाक. काय समजून घेतलं पाहिजे? ते सारखं सारखं मला म्हणत जाऊ नको की बाबा जमीन वाटून घ्या आणि हे वाटून घ्या ते घ्यायची वाटून घ्या. वाटूनच घ्यायची, नाहीतर मग भावाला आणि वहिनीला सांगायचं आमच्या बरोबर राहणार त्याच. हा सांगतो मी त्यांना. हा सांगायचं मग घरी गेल्यावर. तसलं बोलून दाखवू नका मला. हा, नाही दाखवीत. आलेला बायकोनी चिकन आणायला लावलंय. उशीर तर लय झालाय. काय करतो जरा मारतो आणि जातो. सावकाराने दुकान टाकलंय. सावकाराकडूनच घेतो चिकन. अरे सांजे, राम राम सावकार. अरे लका ऊन असला आहे झुलत आलाय. हा अहो चिकन न्यायला आलो. चिकन अरे चिकन द्यायसाठी तर दुकान टाकलंय. हा बरं आहे का ना? हा अहो चिकन घ्यायचं आहे. चिकन अरे सगळ्यात चिकन द्यायसाठी नवीन दुकान टाकलंय सावकाराने. हा चांगले चांगली आहे कोंबडी. कोंबडी हा कोंबडी तशी छिनालच आहे. रोज दादाना संग जाते. तुला काय सोयरी करायचं आहे का? काय राव सावकार, कोंबडी बरोबर कोण सोयरी करतं का? हा अरे मग कोंबडी चांगली आहे का नाही काय चौकशा करतोय? कसं आहे कसं आहे? 260 220. 260 कमी जास्त आहे काय? कमी जास्त हा कमी जास्त आहे. देऊ तुला कमी जास्त करून. बरं काय करा, बोल. 200 रुपयांनी 200 रुपयांनी. अरे सांजे आला का 200 आहे का कुठे? हा आहे का? एक लिटर घ्यायचं. 1 लिटर बाटली आणली का? 1 हा. लिटर देतो की. काय झालं, सावकार बाटली आणली होती. बाटली बाटली आणली होती, पिळून तिकडे टाकून दिली. बाळखाव तुझ्या बाप्पानं बाटली त्याने लिटर नेलं होता का रे? हा अहो काय झालं, बापालाच लावायचं होतं. तर बाप आजारी पडलाय आप्पा. चल निघ, लय शान आला इथं चिकन अहो, बाटलीत आहे नेला. ना, पैसे देतो की तुम्हाला. चल चल चल. हा काय लाका प्यालाय तुझे, तुला कळतं का काय बोलतोय? मग कसं काय बोलतोय? चांगलं बोलतोय. चल निघ, तुझ्या बाप्पाने बाटलीत नेलता का चिकन? तुम्हाला द्यायचं असतं द्या, नाही तर देऊ नका. एक तू का कसं का धापड लावू तुला? आहे का? तुमचं दुकान आहे, लय दुकान आहे ते लय. चल चल. हा, चिकन न्यायला आलाय लिटर मध्ये. जातो. सावकार ते संजूबाबू आवड आहे का? लिटर मध्ये चिकन मागते, मिळते का कुठं आपल्याला? बरं का भाई, ते नुसतं बावळाट नाही, लय बावळाट आहे. अख्ख्या गावाला याड लावते. मला तर लय लावले. हा पाणी मोकळे वा, पण कपडे लय माळ्यात निघता निघानात. लग्न होतंय का असे शेवटपर्यंत कपडे धुवा लागतात हाताने. जेवणाचं काय सावकाराच्यात हाय, पण कपडे हाताने धुवा लागतात ना. अरे तुकाराम, का बा? आला का सावकार तिकडे होडाकतोय, तुला इकडे कपडे धुत बसलाय. आता आमच्या घरात बाया माणसं नाहीत म्हणून कपडे तर धुवाच लागतंय ना. नाही कपडे धुत बसला ती का हुडकायचा तुला? हे आमच्या नशिबाला आलं, ही तर केलं पाहिजे. नशिबाला म्हणतो ना का तू बायको बिको करावी, काय करावं? आता तुम्ही बघताय, आता बघायचं सोडून तुम्हीच हे करताय. कमी कर काय, खाली जरा पळ की. हा पळायला कशी व्हाय जरा. आता काम बी करतोय, खातोय बी, तब्येत तर वाढली पाहिजे. आता काम बी करावं लागतंय, खावं बी लागतंय. त्याच्यामुळे तर तुला लागा बायको कोण देणार, हे असले नुसतं हल्यागत. आता तुम्ही दोस्त काय कामाचा आहे बघा की, एखादी असली तर. हा हा, तो काम धंदा करू नको, काय करू नको, नुसतं बोंबलत नुसतं डिरी वाढव आणि नुसतं आम्हाला म्हणाल बायको काम कर. आता सावकाराच्यात हाय की कामाला बाबा. हा एक सावकार होडाकतोय तिकडं, तू बसला इकडं. त्यांना सांगा धुणं धुतोय, आलो थोड्या वेळाने म्हणा. हा सांगतो जाऊ का मग? हा, हा ये लवकर. ही एक म्हातारं काय डोक्याला ताप देतय सकाळ सकाळी येऊन. निघला वा पायजामा. होय व, हा बोल की. मी
नव्हती तर तुम्हाला करमलं का? अगं कशाचं इथं मयुरी तू गेली तर मला 5 मिनिटाचं दम निघत नाही नुसतं हो. इथं उभं वारं सुटतंय घरी उभं वारं सुटतंय म्हणूनच आले आले भांडायला सुरुवात केली माझ्या भांडायचं बरोबर. नाही आता इथं बघा आला ना दिसतोय ना आलेलो. आयु 2 दिवसाला आणि 3 दिवसाला काय मन माहेरला पळत असतीस ग मग आजारी असल्यानंतर तू इथं बसायचं का मग खुदपत? सारखीच आजारी पडते मग सारखंच जात राहतीस का आणि मग ह्यांना जड होती, तुमच्या मोठ्या पोराला जड होती, कोणाला जड होती? तुमच्या मोठ्या सुनाला जड होती. मी आता आजारी जड व्हायला पडल्यावर. आणि हलकं व्हायला काय तुला अंगाव घेऊन येत व्हायची मग काय काय तू सांगती तर काय बोलती तुझी तुला तरी बापरे, पटत मला नको का माहेराला जायला? आलं माझी काय? तिथं आई आहे, भाव- तू ऐकून घे ना काय म्हणते तुम्ही त्या आधी. गं बसायचं, आलं पुढचं का? बोलायचं नाही आणि मला तर नाहीच नाही. निस्ता बायकोच्या ऐकण्यात गेला हे निस्ता कालवा करू नका आल्या आल्या. अक्काच्या तर काल वाय का यो ए, अगं तू ओ, द्या इकडे पिशवी. अगं काय तू नाव नाही अरे गणप्या तू तरी सांग केला का सांगतो आपण काय सांगतो यात उठा उभा राहा. चल मला धरून उठव काय कर रे माझा गुडघा गेला रे गणप्या थांबा, आय थांबा. हो. तिच्याकडे बघतो जा आप्पा मी जरा अरे, जास्त तू आपा. तरी नका. आप्पा मी सांगतो थांबा धर की तिरवाती सगळं किती झालं थांबा जरा इथं गुडघा दाब माझा अरे वर दाब वर वर हा हा बस 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 का वाच पाय वर वाच बरं वाटतंय का आप्पा आता हा हा माझी काठी दी तेवढी सोड आणि चल जा तोपला घरात जा लवकर जा आता. बघ तुम्ही सावकार लय बेकार माणूस आहे चिकन दिलं नाही नाही दिलं तर नाही दिलं फुकाट देतं काय फुकाट चिकन दारू आणली दारू मस्त एकदम झकास वाटत राहिलं चिकनचं काय करायचं बरं आता बायको तर लयच व्हायचं येईल चिकनचे पैशाचे दारू पिल बघता येईल घरी गेल्यावर काय करायचं ते दारू सोडे जास्त झाले वाटायला लागले पडू नको बाबा मरायचं नाही काय दारू म्हणजे आपला जीव आहे जीव काय करावं काय गेलं पैसे सोडे झोप काय सोड झोपल्याने बायको वाट बघत असेल बायको वाट बघत पिशवी कुठं गेली काय करावं बायकोला काय सांगू गाडी आता ज्या झाले काय असेल ते या बडकाव तुक्याला येऊ द्या 2 दिवस झालं बोंबलत फिरतोय कुठं पैशाला येऊन जवळ बसतोय रडतोय सावकार पैसे द्या पगार वाढवा खातोय 3 टाइम आईसमध्ये आणि नुसता बोंबलत फिरतोय येऊ दे त्याला बघतो त्याच्याकडे काही घडी एक माझ्या नशिबाला असलं मिळालं तर अवघडच झाले काय झालं इतकं काय वाटतं का सावकार काही 2 दिवस तुक्या गायब झालाय पगार वाढवला पैसे देतो येळच्या येळाला आणि कामावर हजर नाही ती काय केलं पाहिजे ते मोरी खाली कपडे धुत होता ती
मी सकाळी बघितला त्याला. योखी मला सांजा बीत असला सकाळ सकाळी दुकानावर आलाय हा. आणि सावकार कोंबडी चांगली आहे का आता त्याला चांगली म्हणून सांगू का कसली सांगू आता कापून खायची का तिला संग सोयरी करायची त्याच्या संग आला का त्या पेताडाचं काय काय बोलल त्याच्या काय नादाला लागायचंय. आलाय ते आलाय म्हणतो 1 लिटर द्या आणि बाटलीत द्या त्याच्या बाप्पाने नेलं का बाटलीत आलाय पहिल्यांदाच बघितला कडे असला माणूस मागणारा. हे असले सकाळ सकाळी त्यानं मला लय वैताग दिलाय आणि तुक्या बी कुठेतरी गेलाय निघून. ती काय आला की आबापाशी निरोप दिलता. अरे काय लागा तुला कळतं का बोंबलत फिरतोय कुठं रानं पडले ते पाण्याला आले ते हा 2 दिवस गावाला गेलतो आणि सकाळी कपडे धुत होतो. हे बघ रडा लावीन काम नीट कर कोणाचं दोन धुया घालता मला कळलंय. आता माझी कपडे 8 दिवसाची. तुझे धुतोय का हा, आता आबाला बी इचरा. अरे तुला काय नाही लागा रोख पैसे एखाद्या दपात दिले की बसशील त्याचे कपडे धुवत. आता आबाला इचरा बरं, कोणा. मला काय म्हणला माहिती आहे का ते हा मला म्हणला मी कपडे धुवायची माझ्यावर वेळ आली मला बायको बघा ह्याची जाडी कमी होते का. खातोय लागा दूध तिकडच पितोय धार काढताना तांब्या दूध पितोय तरी मी त्याला एक शब्द बोलत नाही हा आणि मला म्हणतो बायको बघा त्याला कशी बायको बायको बघायची मी? आता सावकार 30 वय झालंय मग पिवळं करा की राव. तुम्ही असंच जाणार काम नीट करा आणि ती तब्येत कमी कर दूध बीत चोरून प्यायचं जरा बंद कर काय कमी खात जा गेला का. आता दूध पितोय म्हणून तर. शाबास पकड्या उभा राहा नीट तिथं लागला ज्वार बैठके मारायला माजलाय लागा खाऊन तू 3 टाइम खातोय हे बघ त्याला आता जेवण बंद करतो दुपारचं दुपारचं जेवण बंद कर मान्य आहे. पण त्याला बघेला का एखाद्याला का त्याला बघू का हा बघ की त्याला नीट सुधारायला हवा मग त्याला बघू हा, सांग तुम्ही त्याला सुधारावायला आता येऊ का ह्याला तुम्ही त्याला बायको कसली मिळेल सांग बरं आता. मग बायको मिळेल जरा मोठा वडाच म्हणा पण बघायची अरे आपल्या ह्यानं. ह्याच्यापेक्षा डबल बायको पाहिजे ह्याला नाही नाही तसे एखाद्या लोकांचे लेकरू मारून टाकली बाळ. नाही ते बी आहे म्हणा पण बघायची तशीच व्यवस्थित. हे बघ काय कर माहितीये का हा. तू जा आता ह्याचं जरा मला कान उघडू दे. उघड 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 हे बघ तू क्या तुला नीट सांगतोय काम सगळे नीट कर दिन हाकलून बार शिवून आणले ते 2 जुडी आली 1 मळ्यात नाही तर त्यांना ठेवून इथं कामाव. अहो सावकार कधी असली वेळ पण येऊन देणार नाही राव. 2 दिवस फक्त गावाला गेलतो यात्रेला. काय गावाला बिवाला जायचं नाही उन्हाळा पडलाय तर नेक मोटर चालू कर आणि ते मकाला पाणी लाव. जातो. ही घडी एक असलं मला मिळाले तर हे सांच्या तिथं असला बोंबलत 10 रुपये फिरतो पैशाला ते राणीला घेऊन आला की मला द्यावं लागते ते. आता एक घडीच बघितलं पाहिजे एखादं जोडपं चांगलं तू जरा राहणार ना. आपा आला का संजय बरं झाला आला ती आणलं का मटण हा मटण आणलं का बघू ती पिशवी आला का कुठं आहे मटण आता नाही आणलं. आला का डुसून आला काय तू हा हा 10 रुपये. ती पैसे सगळं घालवलं का सगळं गेलं आणि नुसता हात हलवत आला होय मटण दिलं नाही सावकाराने. काय का सांग्या कुठवर का तुला सांगावं का सांग्या कुठवर सांगू तुला दारू पित जाऊ नको सांग्या मटण आणायचं आता खरं की पोरगी म्हणाल सांग बरं मला तू कोणची पोरगी अरे ती सुन माझी बायको तुझी आता कमाल झाली का तुझी म्हातारा सांग्या तू ही कर पिशवी किती खाली घे पिशवी आता कमाल झाली का ही दर पिशवी अशीच आणि चल जा घरी तू जातो का रे जा घरी तू काय का मारताय कशाला मारताय? काय करू त्याला रस्त्यावर येऊन जाऊन सारखं झालं काय केलं दाजी कशाला मारतं त्याला ती काठी घे माझं अरे देवा काय झालंय दगड हाणताय दगड माझ्या दगड काय झालं का म्हणून मारताय काय झालं म्हातारा मारतंय मला. मार तुम्ही बसा की तुम्ही बापाच्या अंगावर जाता कसे भांडणं करतात मारामारी करतात दोघं घेऊन आलं काय तुम्ही पेलो यातच. कुठं घरी चला तुमच्याकडे बघतो पडू नका आप्पा, तुम्ही बसा की गं. लाजासारखं घराचं गावचा मार खाऊन येतात घरी येऊन रुबाब दाखवता. ते गोराला खायला वाईट तरी
गप्प बसा, फिरवा. अरे मला म्हणतो गुरांना खायला बसा हो बसा बसा गप्पा लय काढा करू नका मी बसा नाही बोलायला खायला. म्हातारपणी ग बसा बर बर गप्पच आहे की मग बसा इथं बसा काय ते गुरांना- अरे मला नका काय त्या तोंडातच दम आहे अंगात काही दम नाही त्याच्यामुळे हित पण बंद ठेवा आणि ही पण कमी करा अगं पण मला सांगतोय ते गुरांना खायला आण म्हणून अहो आपण मी आणतो गुरांना हा, खायला. मग गप्प तुमचं बसा. तुम्ही गेलाय का लगेच आणायला नाही गेलो पण मला कशाला म्हणतो कालवा करायचं. करायचा? कालवा कशाला करायचा बंद करतो माझं तोंड बंद करतो गणपिया हा. जा बरं तुम्ही हा मी आणतो हा, गुरांना जावा. खायला आणतो. तेवढ्यालाच आहे तुम्ही पी जावा घ्या ही. गावाला खायला गुरांना दोघं बी. मी तरी कशाला इथं बसू बरं का राणे लय झालं बसलो एवढा गावात नाही फिरून. अहो जरा आमचं नाही तर त्या जन्म दिलेल्या बापाचं तरी जरा थोडं ऐका की डोक्यात काय बटाटे भरलेत का ह्या अरे ऐकतोय गे, एवढे जोरात बोलते हे काय बाहेर आहे काय? बाहेर आहे काय अहो ते बाप मरायला लागला की सांगू सांगू दमून गेला तरी ऐकायचं अक्कल येईना ओलीशी सुद्धा हा अरे लय कालवा करू नको. मटण आण म्हणलं ती राहिलं जी सांगन ती नाही तिसरंच करायचं काहीतरी पिऊ नका म्हणलं तर पिऊन यायचं झुलत अरे सावकाराने मटणच दिलं नाही. मटणच दिले नाही पैसे दिल्यावर कसा देत नाही डोसा कुणी सांगितलं होतं. आणि वैताग आमच्या जीवाला बी जा. ऐका त्या बापाने काय सांगितलंय घरी जा म्हणून आता घरी बसलाय ना इथनं हालायचं नाही मी आहे घरात काम करते बर हा इथनं उठला ना मग सांगते करू द्या काम धंदा माणसाला जा. करते काहीतरी आता चटणी भाकरी अरे जा बाबा लय वाटत नको देऊ. चांगलं म्हणलं मटण खाईन दारू जास्त होईल. हे फोन कोणाचा वाजतोय? दोस्त आहे माझा दोस्त बोलतो फोन. बाटली व्यवस्थित ठेवली जरा. अरे सांग चालतोय सांग की जरा. अरे बोल के. अरे कशाला का फोन करायचा. अरे तुझा फोन आलेला जर माझ्या बायकोला कळलं ना अरे माझी बायकोला बेकार आहे बा माझं लय बेकार करेल. ऐक ना काय झालंय घरातलं वातावरण लय तापले दुपार बसणे. काय करू संध्याकाळी नियोजन करू संध्याकाळी काय हा संध्याकाळी. तू काय कर माहीत आहे का आपलं सावकाराची विहीर आहे का सावकाराची विहीर रान सावकाराचं रान सावकाराच्या रानात गपचीप यायचं गपचीप कोणाला दिसू नका गपचीप ये. आणि काय कर माहीत आहे का गपचीप यायचं कोणाला दिसायचं नाही काय नाही. आणि तिथं आल्याने मग तुला तर माहीत आहे तुझ्याशिवाय मला करमत नाही. तुला बघाय बघितल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. काय आमची बायकोला काय जाशील त्याला कोण काय दशील कुणाला काय दशील म्हणला तुम्ही कुणाला बोलताय फोनवर कुणाला फोनवर बोलताय कट करायचं नाही. कंपनीचा कंपनी काय दशी नसती काय वर 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 बघायचं काय दशीन कोण आग सावकाराच्या रानात काय हा कशाच्या जमिनी देत नाही तुम्हाला सांग की लवकर. अरे बोल हा, दुसरी बायको करायची काय तुम्हाला अरे बोल फाशी देऊन मारीन मी दुसरी बायको करायची काय अरे हा? नाही दुसरी बायको काय असते ना आणि काय मजा असते दाखवते घरात चला ऐक तुम्ही. ना तुझा काय गैरसमज होतोय. काय काय संबंध नाही ना कानाने ऐकलंय ह्या कानाने अरे. माझा सलिताप झालाय आता पहिलं घरात चला तुम्ही अगं तसं तुम्हाला नाही दुसरी का? बायको दाखवते मी आता चला चला घरात चला लवकर नीट नीट तुमच्याकडे दुसरी बायको दाखवते आता बेट मी छाबी हा हा दुसरी बायको करायची दुसरी बायको करायची अरे करमत नाही सावकाराच्या रानात या. गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची.